ज्ञान योगेश्वराची कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा जय जय रघुवीर समर्थ. कालचं आपल्याला सगळ्यांना आवडलं असेल अशी अपेक्षा करते. पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचे आभार मानते. मंडळाचे उपासना मंडळाचे आभार मानते. मंदिराच्या ट्रस्टचे आभार मानते. काल आपण शुका सांडके पूर्ण वैराग्य जाते असा काल विचार केला होता. आज 2 ओळी समर्थांसाठी आहे. वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे. वसिष्ठ कोण? आपण उपमा तर दिलेली आहे समर्थांना, पण वसिष्ठ कोण? तर वस हा धातू आहे संस्कृत मधला, आणि वस म्हणजे वसविणारा, जो गुणाने श्रेष्ठ आहे, श्रेष्ठतम आहे, अतिश्रेष्ठ आहे, तो वसिष्ठ आहे. आणि त्या वसिष्ठ ऋषींची उपमा समर्थांना दिली गेलेली आहे. कारण त्यांच्या इतकेच ज्ञानी, पूर्ण ज्ञानी आणि श्रेष्ठतम असणारे श्री समर्थ आहे. आणि म्हणून हा श्लोक लिहिला गेलेला आहे की वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. जय जय रघुवीर समर्थ. आजही आपल्याला मुख्य मुद्दा समर्थांकडेच यायचा आहे, पण आज चतुर्थी आहे. थोडीशी एक गणेश पुराणातली कथा पहिल्यांदा सांगते. मिथिलेचा राजा जनक ही खरं मिथिलेच्या राजाची पदवी आहे. वेगवेगळे राजे तिथे जे होऊन गेले त्यांना सगळ्यांना जनक म्हटलं जातं. तर हा जो जनक राजा आहे त्याला तो गणपतीचा अतिशय भक्त आहे. खूप उपासना, खूप त्यांनी भक्ती केलेली आहे अशी गणेश पुराणात कथा येते. आणि मग त्याला एकदा असं वाटलं की मी गणेशाला तृप्त करू शकतो, इतकं त्याला मी म्हणजे खाऊपिऊ घालू शकतो, त्याला हवं तेवढं मी देऊ शकतो, याच्यासाठी त्याने श्री गणेशाला आमंत्रित केले. आणि श्री गणेश देव बुद्धीचे देव आहेत. ओके, आले जेवायला. 56 भोग केले राजाने बरं का, आणि गणेशाला दिले. 56 भोग खाऊनही श्री गणेश म्हणले पोट काही भरलेलं नाही. मग मुत्पाकखान्यात परत आज्ञा दिली गेली की अजून स्वयंपाक तयार केला जावा. पुन्हा 108 भोग तयार केले गेले. पुन्हा गणपतीला खाऊ घातले गेले. तरी गणेश म्हणतायत पोट काही भरलेलं नाही. असं करता करता शेवटी राजाचा मुत्पाकखाना रिकामा झाला. पण श्री गणेशाचं पोट काही भरलेलं नाही, तृप्ती नाहीये. आपण जेवतो, पोटभर जेवतो, पण तृप्त होण्याचा जो भाव असतो तो भाव काही श्री गणेशाला मिळेना. तसा राजाचा जीव खालीवर व्हायला लागला की आता काय करावं अजून, नाही का. आणि श्री गणेश आलेले आहेत नगरात म्हणून गावकऱ्यांनी पण त्यांना सगळ्यांना आपल्या घरी जेवायला बोलवलेले. तर त्रिशिरस आणि विलोचना हे जोडपं, ब्राह्मण जोडपं, हे पण गणेश भक्त आहेत बरं का. पण राजा आहे आणि रंक आहे. तर आपण नेहमी ऐकतो की एक दरिद्री ब्राह्मण राहत होता, अशीच कथेची सुरुवात असते. ब्राह्मण दरिद्री काय राहतो? ब्राह्मण म्हणजे हा जातीवाचक शब्द वापरत नाहीये मी, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहे. आणि तो दरिद्री काय राहतो? कारण तो समाजासाठी ज्ञानार्जन करतो, त्याला स्वतःसाठी कमवायची परवानगी नसते, समाजाने त्याला जगवायचं असतं, हा विचार आहे खरं म्हणजे त्याच्यामध्ये. तर असं हे ब्राह्मण जोडपं त्रिशिरस आणि विलोचना. तर त्यांनी पण मग श्री गणेशाला आपल्या घरी बोलवलं आणि आपल्या झेपे तशा परिस्थितीनुसार श्री गणेशाला अतिशय समर्पित भावाने आणि भक्तिभावाने आणि पूर्णतः समर्पणाने त्यांना थोडंसं काही
जेवण आणि त्याच्यावरती दुर्वा ठेवून श्री गणेशाला अर्पण केलं आणि श्री गणेशांना तृप्तीचा ढेकर आला. ही कथा सांगण्याचा उद्देश आज एकतर चतुर्थी आणि मूळ आपला जो विषय आहे, तुम्हाला असं आज काय गणेश पुराण लावतात की काय, आज आपल्याला काही गणेश पुराण नाही ऐकायचं, पण हा जो भाव आहे, अन्नामधला भाव आहे, त्या भावासाठीच समर्थांनी म्हटलंय, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. त्याच्यामुळे ऍक्च्युली चतुर्थीच्या अनुषंगाने ही कथा आज आपण थोडीशी घेतली. चतुर्थीचा सगळ्या जणी बहुतेक उपवास करतात, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये उपवासाची पद्धत आहे. आपण त्याला उपास म्हणतो, ती गोष्ट नाही, पण तो शब्द आहे उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे. तर उपवासाचा खरा अर्थ आहे की भगवंताच्या चरणी बसणे आणि त्याची उपासना करणे, त्याच्याशी अनुसंधान बांधणे, हा उपवास आहे. पण आम्ही उपवासाचं काय करतो, ताट भरून अगदी चटणीपासून सुरुवात होते, खोबऱ्याची चटणी, मग काकडीची कोशिंबीर, मग साबुदाण्याचे पापड, बटाट्याची चकली, खिचडी, ताक, भरगच्च रताळ्याचे काप, त्याचे पाकात बुडवलेल्या असं भरगच्च ताट करून आपण उपवास करत असतो. तर हा उपवासाचा अर्थ कुठल्याही शास्त्रात दिलेला नाही. त्यातही परत आपण साबुदाण्याची खिचडी खातो, हा तर म्हणजे कुठल्या सुपीक डोक्यात आलेला माहिती नाही. खरं म्हणजे उपवासाचा अर्थ असा असतो की एक दिवस आपल्या पचन संस्थेला थोडा आराम द्यायला हवाय. आणि आठवड्यातनं एक दिवसाचा उपवास हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे जपानी वैज्ञानिकांनी तर कॅन्सरवरच्या संशोधनात आपल्या एकादशीला गृहीत धरलेलं आहे. जी आपण 15 दिवसांनी एकादशी करतो ती खरं तर निराहार करायला पाहिजे. म्हणजे काहीही न खाता आपण तो उपवास करायला हवा. आणि असा उपवास जर आपण महिन्यातून 2दा केला तर आपल्या आरोग्यावर अतिशय चांगले परिणाम त्याचे होतात. आणि हाच मूळ उद्देश घेऊन उपवासाची कल्पना आलेली आहे. आणि हा शारीरिक तितकाच मानसिक जास्त महत्वाचा आहे. कारण जेव्हा तुमच्या शरीरात अन्न नसतं, म्हणजे जडत्व नसतं, तेव्हा तुम्ही भगवंताशी अनुसंधान चांगलं बांधू शकता, त्याची चांगल्या प्रकारे उपासना करू शकता. आणि म्हणून उपवास सांगितला गेलेला आहे. अर्थात काही वृद्ध व्यक्ती, ज्यांना काही आजार आहे, ज्या स्त्रिया गरोदर आहेत, त्यांनी उपवास करू नये. पण उपवासाच्या मागची संकल्पना अशी आहे की उपवास म्हणजे तुमच्या चयापचय क्रियेला थोडीशी विश्रांती द्यायला हवी. आम्हाला तर शनिवार रविवार सुद्धा सुट्टी हवी की आम्ही लगेच कुठेतरी निघतो, हो की नाही? आम्हाला रिलॅक्स व्हायचं असतं. त्याच्यामुळे आम्ही आमच्यासाठी विश्रांतीचा तो दिवस घेतो, पण पोटाला विश्रांती देतच नाही पण. हो की? तर ही पोटाची विश्रांती म्हणून उपवास हा सांगितला गेलेला आहे. आणि उपवासाने आपली वृत्ती सात्विक होते. आणि सात्विक वृत्तीने जेव्हा अन्न बनवलं जातं आणि अन्न खाल्लं जातं तेव्हा त्या दोन्हीचाही परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो. कारण छांदोग्य उपनिषद तर म्हणतं अन्नमयी सौम्य मनाहा. मनामध्ये संगती लावा. बरं काय, ह्या वाक्याची मी अर्थ सांगते तुम्हाला की छांदोग्य उपनिषद म्हणतं की तुम्ही जे अन्न खाता त्यापासून तुमचं मन तयार होतं, तुमच्या मनावर संस्कार होतो. मग आपण ते अन्न कसं खायला पाहिजे ह्याचा विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात हरी चिंतने अन्न सेवित जावे. काल मी आपण सगळेजण नैवेद्य प्रसाद खायला बसलो होतो, तर इथे सगळेजण मला कोणीतरी छान भजन म्हणत होते.
रामरायाची भजनं चालू होती आणि तिकडे जेवणं चालू होती. आणि समर्थांनी तेच सांगितलंय, जनी भोजनी नाम वाचे वदावे. पण माहितीये का, तिकडे आपल्या गप्पा जास्ती रंगलेल्या होत्या. या भजनाचा खरं त्याच्यावर परिणाम व्हायला हवा होता, त्या न होता, म्हणजे तो परिणाम न होता आपलं लक्ष गप्पांमध्ये होतं. आपण साधारणतः असं म्हणतो की सगळ्यांमध्ये एकत्र बसून 2 ग्लास जास्त आणि होतं असं बऱ्याचदा. हो की एखाद्याचं काही मूड खराब असेल, काही असेल तर 2 मिनिटं पकडा, पटकन तो सगळ्यांमध्ये जर बसला येऊन तर सगळ्यांच्या निमित्ताने 2 घास त्याचे जास्ती खाल्ले जातात. बरोबर आहे की नाही? पण समर्थ म्हणतात, जनी भोजनी नाम वाचे वदावे. तुम्ही सगळ्यांमध्ये जरी बसलेले असाल तरी समर्थ म्हणतात, तुम्ही तोंडाने हरिचिंतन करा, मनामध्ये हरिचिंतन करा, वैखरीने हरिचिंतन करा, तर त्याचा संस्कार जो जेवणावर होणार आहे त्याचा परिणाम जास्त होणार आहे. अगदी खरं सांगा, जेव्हा आपण एकत्र जेवायला बसतो तेव्हा खरंच आपलं जेवणात लक्ष असतं का? कुठल्या तरी मैत्रिणीची साडी, पुरुष मंडळी कुठल्या तरी क्रिकेटच्या रनची चर्चा करत असतात, एखादा पिक्चर, किंवा जास्त करून कोणाची तरी निंदा करण्याचं काम आपण करत असतो 4 लोक एकत्र आले की. तर मग हा संस्कार अन्नावर झाला तर हे संस्कारित अन्न आपल्याला उपयोगी आहे का? तर काहीच कामाचं नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जनी भोजनी नाम वाचे वदावे. त्याच्यामुळे आज जर आपण चतुर्थीचा फराळ करायला बसलो तर इकडे जर समजा भजनं चाललेली असतील तर कान आपले भजनाकडे राहू द्या आणि मन आपल्या अन्नावरती राहू द्या, तर आजच्या अन्न प्रपंचाचा काही फायदा होता नाही असं आपण समजूया. हो की नाही? काल कोणीतरी मंदिरातून फोन केला की आपल्या दोघांचा उपवास आहे की नाही, तर मी त्यांना सांगितलं की आमच्यासाठी काही वेगळं करू नका बुवा, कारण उपवास ही म्हणजे खाण्यासाठीचा तो दिवस नाहीये. तो आता उपवासाचे 3 प्रकार सांगितले गेले, तसे निराहार, नक्त आणि एकभुक्त. सगळ्यांना माहितीये निराहार म्हणजे दिवसभर काही खायचं नाही. एकभुक्त म्हणजे एकदा सकाळी जेवायचं आणि संध्याकाळी जेवायचं नाही. आणि नक्त म्हणजे दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. तर चतुर्थीचं व्रत हे ह्याच गणेश पुराणामध्येच आलेलं आहे आणि त्यानुसार दिवसभर उपवास करून संध्याकाळी काहीतरी खाणं अपेक्षित आहे. पण हा उपवास म्हणजे शारीरिक आणि मानसिक असा जो मी सांगितला त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त खाण्यासाठी आपल्याला तो उपवास नाहीये किंवा खाण्यातला बदल वगैरे असं काही जण त्याचा अर्थ लावतात, तर तोही योग्य नाहीये. तर आपल्या अन्नपचन संस्थेला थोडासा विश्राम देण्यासाठी आणि जडत्वाचे पदार्थ पोटात न जाता आपण काहीतरी हलका आहार घ्यावा. म्हणजे आयुर्वेदात तर सांगितलेलं आहे की तुम्ही दिवसभर काही खाऊ नये. अगदीच भूक लागली समजा तर थोडस ताक जिऱ्याची पूड घालून प्यावं, म्हणजे ताक प्यावं. पण दिवसभर उपवास करावा. एवढं ज्यांना सहन होत नाही त्यांनी जास्तीत जास्त फळं थोडीशी खावी. पण जडत्व शरीराला येणार नाही अशा पद्धतीने खाऊन तो दिवस पूर्णतः परमेश्वराच्या चरणी लावता आला पाहिजे. त्याचं नामस्मरण करता आलं पाहिजे, भगवंताशी अनुसंधान बांधता आलं पाहिजे, म्हणून उपवासाची कल्पना आहे. त्याच्यामुळे आता उपवास करताना आपलं म्हणजे गणपतीला देऊ आपण पूर्ण ताट भरून गणपतीसाठी करतो, पण ते आपल्याच नावाचं असतं. दाखवायला आपण फक्त गणपतीला देत असतो. पण उपवास या शब्दाचा अर्थ समजून घेऊन आपण तो उपवास करायला हवा आणि जितकं होता होईल तितकं त्या दिवशी भगवंताशी अनुसंधान बांधण्याचा प्रयत्न व्हावा. ही उपवासाच्या मागची संकल्पना आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, हरिचिंतने अन्न सेवित जावे. आता समर्थ जेव्हा म्हणतात, काही आपल्याला सांगतात, आपण सगळे समर्थ भक्त आहोत, त्याच्यामुळे त्यांचं वाक्य आपल्याला शब्दप्रमाण म्हणजे अगदी आपण आपला काय शेवटचा टप्पा आपल्यासाठी समर्थ आहे.
पण एखाद्या कोणाच्या तरी मनात येऊ शकतं ना, आम्ही काय ऐकायचं समर्थाने आम्हाला छान गप्पा मारत जेवण केलं की छान वाटतं. मग आम्ही का बरं समर्थाने सांगितल्यासारखं हरिचिंतन करत जेवायचंय बरं? दिवसभर घेऊ की आम्ही एरवी नाव, ते जेवतानाच कशाला घ्यायला पाहिजे, असे कोणाच्या मनात शंका येणं साहजिक आहे की नाही. आणि हे स्थान व्यासांचं आहे, त्यांनी शंका दूर करायचं काम करायचं असतं, म्हणजे माझं नाही आहे, व्यासांचं आहे. तर त्यांनी शंका निरसन करायची म्हणून सांगते की आपण समर्थांचं का ऐकायचं, कारण समर्थ सद्गुरू आहेत, हो की नाही. काही लोकांसारखे स्त्रियांवर अत्याचार करून जेलमधून सुटून आलेले स्वयंघोषित संत नाही आहेत आपले समर्थ, हो की नाही. आणि म्हणून आपण समर्थांचं ऐकायचंय. त्यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्याचं कल्याण झालेलं आहे. त्यांनी जे जे व्यवस्थापन शास्त्र आपल्याला शिकवलेलं आहे त्यामुळे आपल्या आयुष्याचं कल्याण झालेलं आहे. आणि म्हणून आपण समर्थांचं ऐकायचं आहे. आणि म्हणून आपण हा श्लोक अंगी पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे की जनी भोजनी नाम वाचे वदावे. तर आता भोजनी नाम वाचे वदावे याच्यात किती 2-3 संकल्पना आहेत बघा. एकेका शब्दावर निरूपण करण्यासारखे ओव्या समर्थांच्या आहेत. अगदी खरोखरीच आनंद होतो जेव्हा त्याच्यावरती बोलायची वेळ येते. तर भोजन करताना आपण समर्थ तर सांगतात की कमी जेवावं, म्हणजे पोट भरण्यासाठी जेवू नये. माऊली तर सांगतात जो जिभेचा अंकित झालाय, काल आपण अंकित शब्दाच्या व्याख्या बघितल्या किंवा त्याची छटा बघितल्या. तर अंकित म्हणजे अधिपत्याखाली, म्हणजे जो जिभेच्या अधिपत्याखाली येतो त्याला काही योग जुळत नाही, म्हणजे योग घडत नाही त्याला. आपण काल योग पण बघितला, हो. तर जर जिभेचे चोचले आपण पुरवले तर हा योग काही साधणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे माऊली म्हणतात की जिभेचे चोचले कमी करावे आणि जितकं आवश्यक आहे तितकंच खावं. आणि कमी आहार एवढ्यासाठी की तोही फक्त भगवंताच्या चरणाशी राहण्यासाठी, म्हणजे आपल्या जिवंत राहण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच खावं. आपण मात्र काय करतो, खाण्यासाठी जन्माला आल्यासारखे खातो. त्यात काही आवडीचं असेल तर आणखी मजा येते खायला. पुरणपोळी वगैरे असेल तर ताटावर उठायची इच्छा होत नाही आपल्याला. पण समर्थ पण तेच सांगतात, माऊलींनी पण तेच सांगितलं की कमी खावं, खाण्याचं प्रमाण कमी असावं, फक्त आपल्याला हरिचिंतनापाशी आपला देह समर्पित करता यावा म्हणून तो देह जगण्यासाठी म्हणून खावं. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्न खाऊ नये. आमचे वडील तर खूप छान सांगतात, जिभेला आवडतं ते पोटाला आवडत नाही, आणि जे पोटाला आवडतं ते जिभेला आवडत नाही. आता प्रॉब्लेम आहे की नाही मोठा. ऐकायचं म्हणायचं हा मोठा प्रश्न, जिभेचं ऐकायचं का पोटाचं ऐकायचं. पण पोटाचं ऐकायला पाहिजे, जिभेचं नको ऐकायला. हे आपण आजच्या प्रवचनावरून शिकायचंय की जिभेचे चोचले कमी असावे. माऊली म्हणतात जितकं कमी खाल तुम्ही तितकं तुम्हाला योग साधता येईल. आणि जेव्हा अन्नमय ही सौम्य मनाः असं जेव्हा सांगितलं गेलेलं आहे तेव्हा मन जर तुमचं जर अन्नाने बनतं तर त्या मनावरती, म्हणजे आणि पर्यायाने त्या अन्नावरती काय संस्कार व्हायला हवे याची जाणीव व्हायला पाहिजे. एकनाथ महाराज तर त्याला निर्गुण आहार म्हणतात. जेव्हा तुम्ही हरिचिंतनेन सेवित जावे हे पार पाडता, म्हणजे जेवता जेवता जेव्हा श्रीरामाचं नाव घेता तेव्हा तुमचं मन चांगलं बनत असतं, आणि म्हणून त्याला एकनाथ महाराज निर्गुण आहार म्हणतात. इतकं अन्नाचं महत्व आहे. खरं म्हणजे अन्नाचा शोध घ्यायला जर आपण गेलो तर सगळ्यात पहिलं अन्न काय, आता आपण विचार केला की काय खायला हवं उपवासाला. आपण साबुदाण्याची खिचडी, भगर, राजगिरा वगैरे काय काय खात असतो. पण खरं आपल्या वेदोक्त अन्नामध्ये असं सांगितलेलं आहे, काठक सूत्राने असं सांगितलंय, यज्ञ कर्माला जे धान्य वापरलं जाईल ते आपण खाल्लं पाहिजे. पूजा करताना आधी आपण बऱ्याच काही खात नाही, हो की नाही, सगळी पूजा होईपर्यंत. पण एखाद्या दिवशी मोठी पूजा असते, काही यज्ञकर्म असतं, उशीर होणार असतो, तर अल्प आहार घेऊन बसावं, म्हणजे त्या पूजेकडे लक्ष लागतं, भुकेकडे लक्ष लागत नाही, बरोबर की. पण अशा वेळेस आपण काय जनरली काय खातो, साबुदाण्याची खिचडी खातो. तर सत्तू हे पहिलं धान्य आहे
जे आपल्या वेद काळापासून म्हणजे पहिलं शोध लागलेलं धान्य म्हटलं तर ते सत्तू आहे. सत्तू म्हणजे आज आपण खातो ते सत्तू नाही बरं का. म्हणजे गहू भाजून आपण आणतो आणि त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घालतो आणि सुंठ जिरे घालून सातूचं पीठ बनवतो. उन्हाळ्यामध्ये थंडावा देतो म्हणून आपण ते सातूचं पीठ खातो. पण हे सातूचं पीठ इथे अपेक्षित नाहीये बरं का उपवासाला. सत्तू म्हणजे जव, बार्ली ज्याला म्हटलं जातं, हे पहिलं अन्न आहे आपल्याला. म्हणजे वेदोक्त काळापासून आणि हे भृगु ऋषींनी शोधून काढलेलं आहे. आणि म्हणून भृगुवल्लीमध्ये म्हणजे तैत्तरीय उपनिषदामध्ये भृगुवल्ली हा अध्याय येतो. त्याच्यामध्ये तर पूर्ण अन्नाचं महत्व सांगितलं गेलेलं आहे. इतकं अन्नाचं म्हणजे विवेचन सुरेख केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपल्याला साधारण आपल्या संस्कृतीत सांगितलं तर संचय करू नये, द्रव्याचा संचय करू नये किंवा संपत्तीचा संचय करू नये. पण भृगुवल्लीमध्ये सांगितलंय संचय करावा. कशाचा? अन्नाचा. आणि अन्नाचा संचय का करायचा? आपल्या स्वतःसाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी नाही, येणाऱ्या अतिथीला, येणाऱ्या संन्याशाला, येणाऱ्या जे कोणी म्हणजे भिक्षेकरी असतील त्यांना पोटभर देता यावं म्हणून अन्नाचा संचय करायला सांगितलंय. फार सुंदर भृगुवल्ली वाचण्यासारखी आहे. आपल्याला श्लोक जरी नाही कळले तरी त्याचा अर्थ जरूर वाचावा. तर त्याच्यामध्ये सांगितलंय की अन्नाचा संचय त्याच्यासाठी करावा, येणाऱ्या अतिथीसाठी. बरं, अतिथीचं पण स्वागत छान करायला सांगितलंय बरं का. आजकाल अतिथी आले की जरा कपाळावर आठ्या येतात. आता काय परत सगळं करणं आलं हो की नाही. ऑफिसची गडबड दिसत असते, घड्याळ दिसत असतं, कधी निघेल असं झालंय हो ना. आणि आजकाल कमी झाले आपले आपले नातेवाईक सुद्धा कमी झाले. तर पाहुणे आणि संन्याशी भिक्षेकरी तर लांबच नाही. परंतु भृगुवल्लीमध्ये म्हटलंय की अतिथीचा सत्कार कसा करावा, त्यांना दार उघडल्या क्षणी म्हणावं या भोजन तयार आहे. इतकं सुंदर म्हणजे आपलं उपनिषद इतके सुंदर आहेत, अर्थ इतके छान आहे, समजून घेण्यासारखे आहे. तर अतिथीचं स्वागत असं करावं की या भोजन तयार आहे. इतक्या अत्यानंदाने अतिथीचं स्वागत झालं पाहिजे आणि त्याला अन्न देता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अन्नाचा संचय करायचा आहे. फार सुंदर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे भृगुवल्लीमध्ये भृगु ऋषी असं म्हणतात की तुम्ही ज्या भावनेने दुसऱ्याला अन्न देता त्याच भावनेने तुम्हाला कुठून ना कुठून अन्न परत मिळत असतं. पुन्हा एकदा अन्नावरचा संस्कार हरिचिंतने अन्न सेवित जावे. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की ज्या भावनेने तुम्ही दुसऱ्याला द्या त्याच भावनेने तुम्हाला अन्न मिळेल. अन्नाचे दोष फार असतात. त्याच्यामुळे बघा तुम्ही उपासना करणारा मनुष्य साधारणतः बाहेर काही खात नाही, त्याला आपण परान्न घेत नाही म्हणून. त्याच्या मागचा विचार काय असतो की जेव्हा अन्न बनवलं जातं तेव्हा त्या माणसाच्या मनामध्ये जे विचार असतात त्या विचारांचा अन्नावर परिणाम होत असतो. आपण खूप म्हणजे आपले काय एक रोजचं रुटीन म्हणून तो स्वयंपाकाकडे आपण बघत असतो. पण हा फार मोठा विचार आहे. आणि हा आपल्याला आठवत असेल आपल्या आई आजी स्वयंपाक बनवताना नेहमी श्लोक म्हणत असत. सतत त्यांच्या तोंडात स्तोत्र असे पूर्ण स्वयंपाक होईस्तर. सुदैवाने मला पण ती सवय लागली. पण हा अतिशय योग्य विचार आहे. हरिचिंतने अन्न सेवित जावे. तर बनवताना पण तुमचा विचार आणि विकार तुमच्याजवळ नसले पाहिजेत. विचार हा पूर्ण भगवंताच्या चरणी लागलेला पाहिजे. तर तुम्ही सात्विक अन्न बनवू शकता आणि सात्विक अन्न कुटुंबाला देऊ शकता. त्याच्यामुळे अगदी सोपं उदाहरण म्हणजे कळण्यासाठी थोडंसं फ्रेश होईल म्हणून कळण्यासाठी सांगते. आपण बऱ्याचदा हल्ली आता नोकरीच्या निमित्ताने बाई लावतो घरामध्ये स्वयंपाक. विचार अगदी डोळ्यासमोर आणा की बाई पोळ्याला उभी आहे, सगळा स्वयंपाक झालाय, बाई स्वयंपाकाला म्हणजे पोळ्या करायला उभी आहे नंतर. आणि सगळी मंडळी जेवायला बसली आहे. तर ती पोळ्या करता करता आता गरम गरम पोळी असली की एक दोन पोळ्या जास्त खाल्ल्या जातात. सगळ्यांचा अनुभव आहे की नाही हा. पण ती बाई तेव्हा मनात काय विचार करते, किती खाताय, मी लाटतेच आहे आणि मी खातच असते, आता बस करा की
ओके. पण तुम्ही आपल्या घरातल्या आपण बायका उभ्या राहा बरं. आपण पोळी लाटायला उभं राहिलोय, नवरा जेवायला बसलाय, सासू सासरे जेवायला बसले, मुलगा जेवायला बसलाय. आपल्याला असं वाटतं किती खावं किती नाही. या माणसाने, आपल्या माणसाने आपण किती प्रेमाने बनवतो. सगळ्या गृहिणींचा हा अनुभव असेल. सगळ्यांना असं वाटतं किती देऊन किती नाही. आपण मुलाला नाही, घे रे अजून एक अर्धीशी पोळी घे, त्याच्यावर तूप घे चांगलं, म्हणजे पोटाला चांगलं होईल. तुला गरम गरम आवडते पोळी, त्याच्यावर तूप घालून आवडतं, घे खा असं म्हणून. जे सासरे बसलेले असतात त्यांना काही खास आवडत असेल, त्यांच्या आवडीचं आपण काहीतरी करतो. आणि मनसोक्त म्हणजे खाणाऱ्याने मनसोक्त खाल्ला की करणारीला पण बरं वाटतं. हा आपल्या सगळ्या बायकांचा अनुभव आहे की नाही. मग हा भावात फरक आहे की नाही दोन्ही. सगळ्या बायका ह्या पद्धतीने बनवतात असं मला म्हणायचं नाही. ज्या कामाला आपण स्त्रिया ठेवतो किंवा त्यांनी त्यांच्या हातचं खाऊ नये असंही नाही, कारण आता आजची परिस्थिती तशी आहे. पण हा भाव जो आहे तो अन्नावर परिणाम करत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात हरी चिंतने अन्न सेवित जावे. त्याच्यामुळे अन्न बनवताना तुम्ही अतिशय सात्विक मनाने. एखाद्या चिडचिड होते की नाही घरामध्ये, कुठल्याही कारणावरून चिडचिड होते. जण आपण कणिक भिजवतो की नाही. सगळेजण राग कणिक भिजवतो, सगळा राग त्या कणकेवरती निघालेला असतो. चांगली म्हणून कणिक अगदी मौशार करतो. पोळी छान होईल ती बरं का, पण त्या पोळीतनं येणारा भाव आपल्याला पचणार नाही, आपल्या कुटुंबासाठी चांगला नाहीये. त्याच्यामुळे चांगली कणिक मळून घ्यायची, पण ती आनंदाने मळायची, रागाने नाही. त्याच्यामुळे चिडचिड करण्यात कधीही अन्न बनवायचं नाही. भृगुवल्लीत पण फार सुरेख अन्नाचं इतकं सुरेख विवेचन केलेलं आहे. तरच अगदी मी वारंवार सांगेन की जमेल त्यांनी जरूर निदान अनुवाद तरी त्याचा वाचायला हवा. त्याच्यात म्हणलंय अन्नं निंद्यते, अन्नाची निंदा करू नये कधीही. आपण अन्नाची निंदा करतो तेव्हा आपण ब्रह्माचा अपमान करत असतो. कारण भृगुवल्लीत त्याला अन्न ही ब्रह्म म्हटलेलं आहे. तर आपण जेव्हा अन्नाचा अपमान करतो तेव्हा आपण ब्रह्माचा अपमान करत असतो. त्याच्यामुळे अन्नाचा अपमान कधीही करायचा नाही. आपल्या गुरुजीने इतकी छान गोष्ट आम्हाला सांगितली, तीच मी तुम्हाला सांगते. त्यांनी सांगितलंय की चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला एका वहिनींनी बोलवलं सगळ्या गल्लीला आपल्या होती. आणि बिचाराने छान डाळ केली, वाटली डाळ करतो आपण चैत्रगौरीला, पुन्हा केलं छान. आणि सगळ्या मैत्रिणींना अगदी आनंदाने बोलवलं बरं का जेवायला, हे हळदी कुंकवाला. आणि पहिल्याच नेमक्या शेजारच्या आल्यावर का बहिणी थोड्याशा मनात रागीट आहेत आणि सारखा आग्रह करतात वहिनींचा, कारण सगळं चांगलं आहे आणि हसतमुख असतात बरं का या वहिनी. त्याच्यामुळे शेजारच्यांना जरा थोडस मधून मधून वाईट वाटत असतं. हा स्वभाव आहे आपल्या सगळ्यांचा. ओके. तर त्या आल्या पहिल्याच हळदी कुंकवाला, त्या आल्या, पन्ह घेतलं, साखर कमी आहे पन्ह्यामध्ये. पहिला विचार मनात हा चालाय बरं का, साखर कमी आहे. पण मनात नुसतं साखर कमी आहे एवढं नाही आलेलं, त्याच्या पुढचं आलंय. एवढी कमतरता होती साखरेची तर बोलवायचं कशाला 10 लोकांना. करायचं नाही ना हळदी कुंकू. बरं एवढ्यावरती पण थांबलं नाहीये बरं कमी. बाहेर जाऊन जी भेटेल तिला सांगितलंय नुसतं आंबट दोन केलेले पन्हा अजिबात पिऊ नका. याला काय म्हणायचं, निंदा म्हणायचं. बरं सगळ्या गल्लीत बातमी पसरली हो की पन्हा वहिनींचं फार आंबट आहे, पिऊ नका कोणी. बरं बिचारा वहिनीचं पातीला तसं जो तो नाही सांगतोय पन्ह्याला. पण मग एक अगदी जवळची मैत्रीण पण आली, आंबट आहे तर साखर घाल, वेलची घाल थोडीशी, हो की नाही. तिने बिचारीने चव घेतली आणि पटकन तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली. म्हणे आता थोडंसं आंबट झालंय तुझं पन्हा, थोडीशी आपण साखर घालू त्याला, जरा वेलची वाढवू त्याला, मस्त होईल आपलं पन्हा. हो का म्हणे, नाहीये का पन्ह्यामध्ये माझ्या साखर. म्हणे नाहीये. म्हणूनच कोणी घेतलं नाहीये बरं का बहुतेक. आणि मग तिने साखर घातली, वेलची घातली, पटापट संपलं सगळं पन्ह बरं का. पण अन्नाचा दोष हा त्या वहिनींना नाही लागलेला, ज्यांनी निंदा केलेली आहे त्यांना लागलेला आहे तो दोष.
त्याच्यामुळे आपण कधीही अन्नाला नावं ठेवू नये. काही दोष वाटला तर प्रत्यक्ष त्या व्यक्तीला जाऊन सांगावं, पण मागे बोलू नये, निंदा करू नये. अन्नाची पण नाही आणि व्यक्तीची पण नाही, दोन्ही पण शिकण्याचं. तर आणि मग बिचारा वहिनींचा हळदी कुंकू छान पार पडला आणि आपले बुवा इतकं सुंदर रंगवून सांगतात ना ही गोष्ट, की खरंच चैत्रगौर डोळ्यासमोर उभी राहते. त्याच्यामुळे अन्नम निंदते हा हे जे उपनिषदातलं वाक्य आहे, तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अन्नाची निंदा नाही करायची. अन्न आपल्या शरीरावर इतकं परिणाम करतं, जसं मनावर शरीरावर दोन्हीवर परिणाम करतं. तर आम्हाला एक गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा शिकत होतो, कीर्तन प्रवचन शिकत होतो, तर एक पुण्याचे वैद्य आले होते. तर त्यांनी एक छान कथा सांगितली. कथा म्हणजे त्यांच्या पेशंटचं आयुष्य सांगितलं त्यांनी, की त्या साधारण 50-55च्या स्त्री आहे, म्हणजे आपल्या वयाची साधारण ती स्त्री आहे, त्यांची पेशंट आहे ती म्हणजे, आणि वैद्य आहेत ते स्वतः. तर त्यांच्या अंगावरती सगळे फोड आलेले आहेत आणि त्या फोडांमध्ये पाणी साचतंय. बिचारा परेशान आहेत, म्हणजे आता अगदी आयुष्य नकोसं झालंय त्यांना. त्या ह्यांच्याकडे उपचारार्थ आल्या. बरं, आधी ॲलोपॅथीचं सगळं फिरून आल्या आणि कळलं की काही उपयोग होणार नाही, हे फार लाखांमध्ये क्वचित एखाद्या व्यक्तीला हा रोग होतो. मग ह्या वैद्यराजांनी त्यांच्यावरती उपचार सुरू केले आणि आयुर्वेदाची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नुसता उपचार नसतो. जन्मापासूनचा इतिहास लिहून घेतात डॉक्टर आपला, किंवा ऐकतात कानाने, किंवा काही नवीन असतात वैद्य ते लिहून घेतात आणि ते कायमचं टिपण त्यांच्याजवळ ते असतं. तर असे ते त्यांचे इतिहास ऐकताना त्यांनी असं सांगितलं की मी 7वी मुलगी माझ्या आईची. माझ्या आईला 6 मुलगी. त्याच्यामुळे माझ्या जन्माच्या वेळेस माझ्या आईला असं वाटत होतं की आता ही मुलगी नको. पण एवढ्यावर आई थांबली नाही. चुकीची गोष्ट आहे खरी, आपल्याला समजते आहे, पण हे घडलेलं आहे. आणि मग आईने हा गर्भ पडावा म्हणून काही औषधोपचार पण केले की आता 6 मुली झाल्या, आता मला 7वी मुलगी नको. आपण ह्या जोखडातनं कधी बाहेर येणार आहे माहित नाही, हा मुलगा मुलगी, पण हे घडतंय अजूनही. आणि औषध घेऊन पण हा गर्भ चिकट चिवट जे म्हणायचं ते म्हणा, पण तो गर्भ राहिला आणि ही मुलगी जन्माला आली. बरं, आल्यानंतर सुद्धा आईने पालन पोषण करताना, अगदी स्तनपान करताना सुद्धा मनामध्ये हा विचार केला की मुलगी मला नको आहे. आणि अशाच नकारात्मक अन्नावरती ह्या मुलीचं पालन पोषण झालं. दुर्दैवाने लग्न झाल्यानंतर पण थोडीशी कुरूप असल्यामुळे म्हणा, किंवा त्या औषधांचा परिणाम असल्यामुळे म्हणा, नवऱ्याला पण सारखं वाटत राहिलं ही पत्नी आपल्याला नको होती. आणि एका घरामध्ये असं सुरू झालं तर तो नकारात्मक भाव चालू राहतो. त्या स्त्रीच्या आयुष्यात हा नकारात्मक भाव सतत राहिला, मुलांकडून पण राहिला, पतीकडून पण राहिला, मातेकडून राहिला. आणि हा नकारात्मक अन्नावर पोचली गेलेली ही स्त्री 50-55 नंतर मात्र तिच्या शरीराने तिला त्याचा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. आणि आपलंच जीवन आता आपल्याला नकोसं आहे ह्या विचारापर्यंत ती येऊन ठेपली. आणि त्याचाच हा परिणाम होता की ह्या पद्धतीने तिच्या अंगावरती रिॲक्शन येत होती. त्यांनी अगदी आम्हाला सविस्तर त्या केसची माहिती दिली की नकारात्मक अन्न आपल्यावर काय परिणाम करतं. तर नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण अन्न बनवताना, अन्न खाताना आपला भाव सकारात्मक पाहिजे. आपला भाव हरी चिंतने अन्न सेवित जावे. म्हणजे जेव्हा जेव्हाही आपण बनवू, अतिशय चांगली आपल्याकडची पद्धत आहे की स्तोत्र म्हणावं एकीकडे, जे येईल ते, तुम्ही रामरक्षा म्हणा, भीमरूपी म्हणा, ललिता सहस्रनाम म्हणा, श्रीसूक्त म्हणा, जे तुम्हाला येत असेल. काही नाही तर लावून ठेवा, श्रवण ही उत्तम आपल्याला दिलेली आहे. पण अन्न बनवताना नेहमी आपला भाव सकारात्मक असायला हवा असं सांगितलेलं गेलेलं आहे.
आणि समर्थ तर इतकं सुंदर सांगतात, जनी भोजनी नाम वाचे बदावे. आणि ते पुढे म्हणतात, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. आता गद्य घोषे म्हणजे काय म्हणायचंय समर्थांना? मोठमोठ्यांनी म्हणा. तुम्ही जेव्हा एकटे उपासना करता तेव्हा तुम्ही परावाणीने, आपल्याला वाणीचे 4 प्रकार माहिती आहेत, परा, पश्चंती, वैखरी, मध्यम. तर जेव्हा आपण पूर्ण वेळ नामस्मरण करतो आणि आपल्या अगदी श्वासाश्वासावरती जेव्हा रामनामाचं नाव कोरलं जातं तेव्हा आपण परावाणीने आपण तो नामस्मरण ते करत असतो. पण आपली तेवढी योग्यता नाही की आपण परावाणीने करू. आपल्या जनाबाईंची गोष्ट माहिती आहे सगळी, की त्यांच्या शेणाच्या गौऱ्यांमधून सुद्धा विठ्ठलाचं नाव येत होतं. त्यांनी बनवलेल्या शेणाच्या गौऱ्यांमधून सुद्धा विठ्ठलाचं नाव येत होतं. इतकी आपली योग्यता नाही, परावाणीने आपण नाही करू शकत. पण निदान आपण मध्यमा पश्चंतीने तरी जप करायला हवा. पण जेव्हा एकत्र जेवायला बसतो तेव्हा गद्य घोषे म्हणावे. सगळ्यांनी मिळून सामूहिक प्रार्थनेने, सामूहिक देवाचं नाव घेऊन अन्न आपण घ्यायला पाहिजे. तर ते अन्न परिणाम करतं आपल्या शरीरावर. कारण सामूहिक प्रार्थनेचं बळ फार मोठं आहे बरं का. मी कालच्या सारखं पुन्हा एकदा उच्चार करेन की इतर धर्मांच्या लोकांचा आपण हा घ्यायला पाहिजे आदर्श. आपण मंदिरात एक दिवस सगळे एकत्र जमून सुद्धा प्रार्थना करत नाही करत ते. असा आपला एखादा दिवस ठरलेला आहे का की आठवड्यात एक दिवस आपण सगळे जण एकत्र जमणार. आता जसं आपलं पारायण चालू आहे, पण हे आपण वर्षातनं 9 दिवस करतो. पण हे सतत करायला पाहिजे, कारण सामूहिक प्रार्थनेचं बळ फार मोठं आहे आणि याचा अनुभव आपण घेतो आहे. तर सामूहिक प्रार्थना व्हायला पाहिजे. आणि सामूहिक जेव्हा आपण देवाचं नाव घेऊन हे करू, जेवण करू, तर त्या जेवणामध्ये त्याचा नाद निर्माण झालेला त्याच्यामध्ये उतरणार आहे. त्याचे स्पंद त्या अन्नामध्ये उतरणार आहे आणि ते अन्न आपल्यावरती फार मोठा परिणाम करणार आहे. त्याच्यामुळे अन्न कसं असावं, कसं बनवलं जावं, याही पहिल्यांदा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे की ते अन्न कसं मिळवलं जातंय. हा फार मोठा विचार आहे. आणि मी माझ्या प्रत्येक प्रवचनात सांगते की घरातली स्त्री जर तृप्त असेल ना, समाधानी असेल ना, तर नीतिमत्तेने पैसा घरामध्ये येतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या मागण्या वाढल्या तर पुरुष वाममार्गाला वळतो. आपल्या मागण्या जर पुऱ्या नाही करू शकल्या, म्हणजे पूर्ण दोष मी आपल्या वर्गाला देत नाहीये, पण ही घराघरामध्ये दिसणारी परिस्थिती आहे की साड्या म्हणा, दागिने म्हणा, याचा अति सोस असला तर तो बिचारा नवरा तुम्हाला कुठून पुरा पडेल ना. मग तो काय करतो? थोडं टेबलाखाली हात घालतो. पर्याय नसतो त्याच्या पुढे. पण म्हणजे प्रत्येक वेळेस असंच घडतं असं मला म्हणायचं नाही. पण नीतिमत्तेने जेव्हा पैसा घरामध्ये येईल तेव्हा अन्न पण नीतिमत्तेच्या संस्कारांनी घरामध्ये येण्याचं होईल. आणि म्हणून तो फार महत्वाचा एक भाग मला नेहमी सांगावासा वाटतो. याच्यासाठी शिखांचे गुरु नानक यांची फार सुंदर गोष्ट आहे. अहमदाबादमध्ये ते धर्मप्रसारासाठी गेलेले होते. तर तिथे त्यांचा एक भक्त होता, बिचारा अगदी मुकडी प्राण्यासारखा भक्त होता आणि एक लालू सावकार होता. तर या सावकाराने त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही माझ्या घरी उतरा, मी तुमची उत्तम सोय करू शकतो की नाही. झोपायला गाद्या गिरद्या आहेत, जेवायला पंचपक्वान्न देऊ शकतो मी, तर तुम्ही माझ्याकडे उतरा. परंतु गुरु नानकांनी नम्रपणे नकार दिला आणि ते आपल्या या भक्ताकडे उतरले की त्याच्याकडे त्याच्याच स्वतःच्या खायच्या अन्नाची 2 वेळची मारामार आहे. पण तरी पण नानक तिथे उतरलेले आहे. बरं, 1 दिवस निरोप पाठवतात, 2 दिवस निरोप पाठवतात, 3 दिवस निरोप पाठवतात, पण नानक काही जायला तयार होत नाही. तर शेवटी तो जो सावकार आहे तो गाडी भरून पंचपक्वान्न घेऊन या भक्ताच्या घरी येतो की निदान मी इथे आणून तरी तुम्हाला खायला घालतो. तेव्हा पण नानक नम्रपणे नकार देतात की मी तुझ्याकडचं खाणार नाही. पण ते त्याला आवडत नाही. मग नानक काय करतात माहितीये का?
या भक्तांची भाजी भाकरी एका मुठीत घेतात आणि एका मुठीमध्ये या सावकाराने आणलेलं अन्न एका मुठीमध्ये घेतात आणि पिळून काढतात आपल्या मुठीमधून. तर जो भक्त आहे त्याच्या मुठीतून म्हणजे त्याच्या भाजी भाकरीतून दूध पडायला लागले आणि जी मूठ सावकाराच्या अन्नाची होती त्यातनं रक्त यायला लागलंय. हा अन्नावरचा परिणाम आहे. हा नीतिमत्तेने जेव्हा तुम्ही अन्न कमवाल, अन्न घरात आणाल, तेव्हा त्याचा संस्कार वेगळा आहे. श्री सुक्तात काल मला सांगायचं होतं, खरं आपल्याकडे वेळ नव्हता. हस्तिनाद प्रबोधिनी म्हटलेले श्रीला. हस्तिनाद प्रबोधिनी म्हणजे काय? जिचं नाद म्हणजे हत्तीसारखा नाद करीत येणारी लक्ष्मी हवी. आता टेबला घालून येणारी लक्ष्मी नाद करत येईल का? गपचूप येते आणि गपचूपच जाते. पण जो नीतिमत्तेने कमवतो, राजरोसपणे घरामध्ये आणतो, राजरोसप्रमाणे खर्च करतो. आता मी आयकर सारख्या कार्यालयात काम करते, आम्हाला फार पैसा जवळून बघता आला, त्या पैशाचं फार विकृत स्वरूप बघता आलं. त्याच्यामुळे हा भाग सगळ्यात महत्वाचा भृगुवल्लींनी पण सांगितलेला आहे त्याच्यामध्ये की नीतिमत्तेने तुमचं अन्न घरामध्ये आलं पाहिजे आणि तर त्या अन्नाचा संस्कार आपल्यावरती होणार आहे. कारण अन्न ही सौम्य मनः, कारण अन्नापासून आपलं मन बनणार आहे. आणि समर्थ तर सांगतात हरिचिंतने अन्न सेवित जावे. हरिचिंतन का बरं नामस्मरण करायचं हो? का बरं करायचं? कारण आपल्या अति वेदांपासून हे सांगितलं गेलेलं आहे की कलियुगाचा सगळ्यात मोठा म्हणजे तुम्हाला जर ह्यातून सुद्धा बाहेर पडायचं असेल तर यज्ञ या काहीही नाही केले तरी चालेल, पण नामस्मरणाने तुम्ही तरुण जाणार आहात. नामस्मरणाची फार मोठी महती सांगितली गेलेली आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात हरिचिंतने अन्न सेवित जावे. आपल्या खरं म्हणजे हिंदू संस्कृती 16 संस्कार सांगितलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार सांगितले गेले. काही ठिकाणी 24 सांगितले जातात, पाठवेद आहे, काही ठिकाणी त्याचं अधिक विवेचन आहे. पण साधारणतः जे ठळक संस्कार सांगितले गेलेले आहेत त्याच्यामध्ये 16 संस्कार सांगितले गेलेले आहेत आणि त्याच्यात 7वा संस्कार हा अन्नप्राशनाचा सांगितला गेलेला आहे. फार सुंदर संस्कृती आहे आपली. सनातन धर्म फार मोठा आहे, महान आहे. आपण खरोखरीच आपल्या धर्मापासून खूप लांब आहोत म्हणून आपल्याला माहिती नसल्यामुळे खरं म्हणजे आपण दूर राहतो आपल्या धर्मापासून. पण समजून घ्यायला पाहिजे. आपल्या ह्या 7व्या संस्कारामध्ये इतकं सुंदर सांगितलंय की बाळ जेव्हा जन्माला येतं तर पहिले काही महिने ते स्तनपानावरती मोठं होतं, आईच्या दुधावर मोठं होतं. पण केव्हा तरी त्याला जीव घालायला सुरुवात करतो की नाही आपण? तर पहिल्यांदा जेव्हा त्याला आपल्याला अन्न खाऊ घालायचं आहे तेव्हा त्या बालकाला आईच्या मांडीवर बसवायचं आहे. चांदीच्या पात्रात सोन्याची काडी घ्यायची आहे म्हणजे ताट थोडक्यात आणि त्याच्यामध्ये दही, तूप आणि मध ह्याचं मिश्रण करायचं आहे. याला मधुपर्क असं म्हणतात. आता आपल्याला मधुपर्क फक्त लग्नातच माहिती आहे, तर त्याच्यामध्ये मधुपर्क घेऊन तो मंत्रोच्चारांनी बाळाला आधी चाखवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी तर जातकर्माच्या वेळेस सुद्धा मध चाटवला जातो, म्हणजे जन्माला आल्या क्षणी मध चाटवला जातो. तर इतका सुंदर संस्कार करून आपल्याला अन्न दिलं जातं आणि आपण त्या अन्नाची किती महती ठेवतो हा थोडासा प्रश्न आहे. कारण काल आपण बघितलं मी जसं सायले इकडे भजन चालू होतं तिकडे आपण गप्पा मारत जेवत होतो. त्याचबरोबर एक थोडीशी मला न आवडलेली गोष्ट पण सांगते की बऱ्याच जणांनी प्लास्टिकचे पेले तिथे टाकून दिलेले होते आणि खरं म्हणजे व्यवस्थापकांनी ते छान पिशवी ठेवलेली होती त्या कचऱ्यासाठी. पण त्याचबरोबर टब मध्ये बऱ्याचशा पत्रावळींमध्ये अन्न टाकलं गेलेलं होतं. तर हे कधीही करू नये. हे भृगुवल्लीत पण सांगितलेलं आहे की अन्न कधीही त्यजू नये, म्हणजे टाकून देऊ नये. कमी घ्या, थोडं घ्या. मुळात म्हणजे माऊली पण तेच सांगतात कमी खा आणि आयुर्वेद सांगतं की तुमच्या जेवणाच्या मध्ये एक भाग रिकामा राहायला पाहिजे जेवताना. पोटभर इथपर्यंत यायचं जेवायचं नाही.
इतक्या सुंदर सुंदर संकल्पना आपल्या खरं म्हणजे धर्मामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत. आपण थोडेसे लांब जातो त्यापासून आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. तर हरिचिंतने अन्न सेवित जावे असं जेव्हा समर्थ म्हणतात, समर्थांना अपेक्षित आहे की तुम्ही देवाचं नाव घेता घेता अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे, तर त्या अन्नाचा तुम्हाला उपयोग होणार. मी जे सुरुवातीला सांगितलं की सत्तू खायला हवं, तर हा भृगु ऋषींनी शोधलेलं पहिलं धान्य आहे. त्यांचीच ही भृगुवल्ली आहे, भृगुवारणे संवादामध्ये ते येतं. पण ते पूर्ण कुटुंब म्हणजे त्या ऋषींचे आपण किती आभार मानायला हवे की आज जे आपण एवढं समृद्ध आहोत अन्नाने, त्याचा शोध पहिल्यांदा भृगु ऋषींनी लावलेला आहे सत्तूचा. आणि मग त्यांनी ते आपल्याकडे आणून म्हणजे रानातून जाऊन आणून त्याची शेती करून पहिल्यांदा मग त्याची म्हणजे सुरुवात केली, खायला त्याची सुरुवात केली. त्यांचा मुलगा रुचिक, खरं म्हणजे रुची हा शब्द त्या ऋषींच्या नावावरनं आलेला आहे. आपण रुचिपूर्ण खातो, स्वादपूर्ण खातो, पण ही रुचिक ऋषींची आपल्यावरती आपले उपकार आपल्यावरती त्यांचे की त्यांनी हा जवावर म्हणजे बार्लीवरती काही संस्कार करून ते खाण्यायोग्य बनवले. आणि त्यांचे बंधू चवन, आपल्याला च्यवनप्राश माहिती फक्त डाबर, पण च्यवन ऋषींविषयी काही माहिती नाही. तर आवळ्यापासून त्यांनी जो अवलेह बनवला तो च्यवनप्राश आहे आणि ही च्यवन ऋषींची आपल्याला देण आहे. तर आपण ह्या ऋषींचे किती आभार मानायला पाहिजे अन्न खाताना की आज त्यांच्यामुळे आपण अन्न खातो आहोत. तोपर्यंत आपण मांस खात होतो, कच्च सुद्धा खात होतो. आपले पूर्वज कच्च सुद्धा प्राणी मारून खात होते, कारण अग्नी माहिती नव्हता. मग अग्नीचा शोध जसा लागला की आपोआप जे वनामध्ये झाडं एकमेकांना घासून जो वणवा लागत होता, त्याच्यावरून ती संकल्पना आली की जर 2 लाकडं एकावर एक घासले आपण तर त्यातनं अग्नी निर्माण होईल. मग अग्नीची पूजा, आपला पूर्ण सनातन धर्म खरं म्हणजे अग्निपूजक आहे. आपण आजही अग्नीची पूजा करायला पाहिजे. अग्निहोत्र आजही घराघरात नाहीच झालेले आहे. आजकाल फार म्हणजे मोजकी माणसं आहेत, पण आपल्या पोटात पण अग्नी आहे, वैश्वनर म्हणतात त्याला. मग आपण जेव्हा त्याला खातोय आपण म्हणजे त्याला आहुती देतोय की नाही. आपण यज्ञ जेव्हा आपण एखादा बघतो, घरगुती काही आपण नवचंडी करतो किंवा काही शतचंडी करतो, तर आपण आहुती देतो की नाही. अग्नीला आहुती देतो तेव्हा मंत्रोच्चारात देतो, म्हणजे काय देवाचं स्मरण करत आपण त्याला आहुती देत असतो. आपल्या पोटात पण आहे अग्नी तो वैश्वानर, मग आपण त्याला आहुती देतो तेव्हा ती कशी द्यायला पाहिजे. समर्थ म्हणतात हरी चिंतने अन्न सेवित जा. इतका त्या अन्नाचा महत्व आहे. त्याच्यामुळे जेव्हाही किंवा आणखीन एक भृगुवल्लीमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे की बसल्याशिवाय अन्न खाऊ नये. आपण आजकाल काय बुफे खातो, लग्न कार्यामध्ये जातो तर उभं राहूनच जेवत असतो. पण हा अन्नाचा अपमान आहे. कधीही उभं राहून जेवू नये, बसून जेवावं. आपल्या आता घराघरांमधनं हळूहळू ती पद्धत लुप्त होत जाते. आपण सगळे एकत्र बसून खाली बसून मांडी घालून जेवण्याची पद्धत आता जवळजवळ नाहीच झाली. टेबलवर बसूनच जेवतो, हो की नाही. पण खरा जर अन्नाचा मान ठेवायचा असेल तर आपण खाली मांडी घालून जमिनीशी संधान सांधून बसलेलं पाहिजे. काल आपण त्याच्यावरती पण बोललो, नैवेद्य आणि प्रसाद. तर नैवेद्य आणि प्रसादामध्ये सुद्धा हाच फरक आहे की तुमचा भाव बदलतो. आता आपण गणेश पुराणातली गोष्ट ऐकली, त्यांनी एक दुर्वा ठेवलेली आहे. फक्त हे दुर्वा ठेवणं किंवा तुळस ठेवणं याच्या मागे काय आहे, तर आपला भाव त्या अन्नातला निघून जातोय की नाही. हे पूर्ण देवासाठी आहे, देवाला समर्पित आहे. हा भाव जेव्हा आपल्या मनामध्ये येतो, हे आपलं नाही, हे जेव्हा मनामध्ये येतं तेव्हा त्या अन्नाचा नैवेद्य होत असतो. त्याच्यामुळे अन्न बनवताना आपलं मन कसं असावं, आपली वृत्ती कशी असावी, ती कुठल्या मानसिकतेतून आपल्याकडे अन्न आलेलं आहे
या सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे आणि तर तो अन्न प्रपंच आपल्याला नीट पार पाडता येणार आहे. आणि असं जेव्हा आपण अन्न बनवतो तेव्हा ते आपल्याला, आपल्या घरातल्यांना आपल्याला पुष्ट बनवतो. आणि जेव्हा त्यामध्ये काही विकार घडलेले असतात, उपासना करणारे लोक इतक्यासाठीच कोणाच्या हातचं खात नाही, कारण उपासना करताना त्यामध्ये करणाऱ्याचे भाव उतरलेले असतात आणि ते भाव उपासकाच्या पोटात जातात, साधकाच्या पोटात जातात आणि त्याचं मन कदाचित विचलित होऊ शकतो, उपासनेपासून तो दूर जाऊ शकतो आणि म्हणून उपासकाने परान्न घेऊ नये. आता त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की उपवासाच्या दिवशी आपण कांदा, लसूण, वांग, गाजर, बीट हे खाऊ नये किंवा त्याचा नैवेद्य देवाला दाखवू नये. काय होतं त्याच्याने? येतं की नाही मला? काय होतं त्याच्याने? तर हे पदार्थ जडत्व देणारे आहेत आणि जोपर्यंत आपल्या शरीरात जडत्व आहे तोपर्यंत आपण भगवंताशी अनुसंधान साधू शकत नाही आणि म्हणून हे पदार्थ निषिद्ध केलेले आहेत. पण मग आपल्याला काय झालंय की आपल्याला ही वेदांची भाषा कळत नाही. आपल्या सगळ्यांची बुद्धी म्हणजे खरं देवाने भरपूर दिली, आपण वापरत नाही, पण त्याच्यामुळे आपल्याला ती भाषा म्हणा किंवा त्याचे संस्कृत श्लोक म्हणा किंवा त्याचे अर्थ म्हणा आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मग काय झालंय की मग उपनिषद आली, मग पुराण कथा आल्या की निदान कुठल्या कथांमधून तुम्हाला ते समजावं, तुम्ही ते आत्मसात करावं आणि म्हणून ह्या पुराण कथा आलेल्या आहेत. त्यामुळे पुराण कथा ऐकताना त्याचा जो वैज्ञानिक आधार आहे तो तपासावा, नुसत्या कथांमध्ये गुंतून राहू नये. आता त्या कथांमध्ये काय काय सांगितलं गेलेलं आहे, मग ते काय हा राक्षस मेला, तो राक्षस मेला, मग त्याचे थेंब पडले, मग त्याच्यातला कांदा आला, लसूण आला, हे सगळं कथांपुरतं ठीक आहे. पण आपण या कथांमधून काय शिकायला हवंय हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कथांमधला भाग हा गोष्टीपुरता जरी ऐकला ना तरी त्यातला आत्मसात काय करायचं आहे, आपल्याला त्यातनं घ्यायचं काय आहे हे महत्वाचं आहे. आपले इतके म्हणजे सगळे ऋषी वैज्ञानिक होते खरं सांगायचं म्हणजे. त्याच्यामुळे त्यांनी इतके शोध लावून आपल्यापर्यंत जे आज आपण इतकं समृद्ध जीवन जगतोय ना, ह्याचं कारण आपले आचार्य आहेत सगळ्या. त्यांना खरंच वंदन करायला पाहिजे, कारण त्यांनी जे करून दिलंय आपल्याला त्याच्यावरती आपण मस्त आयुष करतोय खाण्यापिण्याची. अहो दूध दुग्धाचे पदार्थ तर प्रत्यक्ष जगज्जननी रेणुकेने बनवलेले आहे. तिने पहिल्यांदा दुधाचा पदार्थ बनवायला सुरुवात केली. म्हणजे कामधेनूंच्या दुधाचा फायदा हा सगळ्या जनाला मिळावा याच्यासाठी तिने सत्तूपासून खीर पहिल्यांदा बनवली. दत्तात्रयांना आवडणारा पेढा तर तिच्याकडून चुकीने घडले. एक दिवस तिने मटकं ठेवलं दुधाचं आणि हे बारीक करून ठेवलं, आगने बारीक करून ठेवला, म्हणजे त्याच्यावरती काय घालून ठेवलं की त्यासाठी मंद राहिला अगदी. आणि विसरून गेली, स्नानाला निघून गेली आणि येईपर्यंत त्याचा गोळा झाला, दूध आटलं की नाही. तिला आता वाटलं आता ह्याचं काय करणार आपण. थोडस टाकून बघितला रेणुका म्हणजे साक्षात जगज्जननी, खाऊन बघितला, छान लागतोय. मग त्याच्यात अजून काय करता येईल. मग तिने त्याच्यामध्ये मध मिसळला आणि मग त्याच्या हातावरती गोळा केला सारा. पेढा हे फार नंतर त्याला पुराण काळात पेढा म्हटलं गेलेलं, पण ह्याला दुग्धगोळ असा शब्द आहे, फार सुंदर. तर मग तिने त्या हातावरती गोळा केला आणि जेव्हा दत्तप्रभू पहिल्यांदा आले, त्यांचं मिलन झालेलं आहे, म्हणजे गुरु शिष्य दोघंही एकमेकांची गुरु. तर पहिल्यांदा तिने दत्तप्रभूंना तो दुग्धगोळ खायला दिलेला आहे आणि दत्तात्रय फार खुश झाले त्या पदार्थावर. म्हणून आजही आपण पेढ्याचा नैवेद्य दाखवतो दत्तात्रयांना. तर हा अन्नाचा प्रपंच इतका जुना आहे, इतका पूर्वापार चालत आलेला आहे. त्याचं महत्व म्हणजे खरंच परत परत ते सांगेल की भृगुवल्ली नक्की वाचा, म्हणजे अन्नाचं महत्व कळेल आपल्याला. कळायलाच पाहिजे, तसंही कळायला पाहिजे, कारण आपण कित्येक उपाशी लोक बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये ते यायला हवं की आपण किती वाया घालवतो. अन्न वाया घालवू नये, त्यजू नये,
नाही म्हणू नये. बऱ्याच घरामध्ये सवय असते मुलांना, आपण म्हणतो खाऊन जा रे, सोड मला आता वेळ आहे, की चालू होतं की नाही घराघरांमध्ये. किंवा आपण स्वतः पण ऑफिसला जायची घाई झालेली असते, ठेवून देतो नको आता नाही, वेळच नाही घालवायला. पण अन्नाला कधीही नाही म्हणू नये. हे अन्नाचं महत्व आज आपण लक्षात घ्यायला पाहिजे आहे. आणि अन्नाचं महत्व लक्षात घेताना त्याच्यामध्ये भृगुवल्लीमध्ये एक अध्याय फार छान सांगितलंय की समृद्धी करावी, अन्नाची सतत समृद्धी करावी. आता समृद्धी करावी म्हणजे काय करायचं? अन्न आपल्याला कुठून मिळतं? भूदेवीकडून मिळतं, पृथ्वीवरून मिळतं. अहो इतकी म्हणजे महान आहे पृथ्वी. आपण मलमूत्र सुद्धा तिथे विसर्जन करतो, पण ती आपल्याला काय देते बघा. तर तिची वाढ झाली पाहिजे. आज इतका खतांचा वापर होतो, तर तो खतांचा वापर न करता आपण जितकं होईल तितकं शुद्ध अन्न, सात्विक अन्न घेतलं पाहिजे. आणि त्या भूमीची म्हणजे त्या जमिनीचा कस वाढवला पाहिजे. आज ठिकठिकाणचे शेतकरी आपली शेतजमीन विकून शहराकडे येत आहेत. असंख्य प्रश्न त्याच्याशी निगडीत असतात, तो आज आपला बोलायचा भाग नाही. पण शेती कमी होत चाललेली आहे, इथेच पहिले आपण अन्नाचा अपमान करत आहोत. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा पृथ्वीवरून आपल्याला अन्न घ्यायचं आहे तर त्या पृथ्वीची पूजा अपेक्षित आहे. आणि म्हणून अन्नाची पूजा करायला हवी आहे. आपण जेव्हा गरीब लोकांना उपाशी बघतो तर त्यांना अन्न द्यायला हवंय. सगळ्यात मोठं दान सांगितलेलं ते अन्नदान सांगितलेलं. म्हणजे कुठल्याही दानापेक्षा सर्वोच्च दान हे अन्नाचं दान सांगितलं गेलं. पण आपण अन्नदान करतो का? आपण उरलेलं अन्न फार तर फार बाईला देतो. आपल्याला वाटतं आपण खूप मोठं दान करतो. ह्याला अन्नदान म्हणत नाही. आपण जो कमवलेला भाग आहे तो प्रथमतः दुसऱ्यासाठी काढून ठेवणं, दुसऱ्याची परिपूर्ती करणं आणि उरलेलं आपल्यासाठी वापरणं, हा अन्नदानाच्या मागचा हेतू आहे. आणि हा गरजेचा आहे. अतिथी, संन्याशी, भिक्षेकरी. आता भिक्षेमध्ये पण काल आपण थोडंसं बोललो, तर दत्तात्रयांची भिक्षा म्हणजे ते झोळी 5 वर्षी भिक्षा मागितल्यानंतर झोळी पाण्यामध्ये फिरवतात. म्हणजे त्यातलं पूर्ण चवीचा भाग हा निघून जातो. आणि जे उरलेलं आहे ते खाऊन भिक्षा मागण्याची प्रथा आहे या पंथामध्ये. दत्तात्रयांची जी उपासना करतात, जे भिक्षा मागतात, त्यांना हा प्रकार माहिती असेल. मग ह्यांना आपल्याला जेव घालता आलं पाहिजे, अतिथींना आपल्याला जेव घालता आलं पाहिजे. ब्राह्मणाला भिक्षेचा अधिकार दिलेला आहे. का दिलेला आहे? कारण तो ज्ञानार्जन करतो आहे, म्हणून त्याला पोसायची जबाबदारी आपल्या समाजाची आहे. आणि म्हणून आपण भिक्षा देण्यासाठी संपन्न असायला हवे. इतकं अन्नाचं महत्व सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अन्न आपण जेव्हा खातो तेव्हा आपण हा इतका सगळा इतिहास जर मनामध्ये घेतला तर आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही. आणि समर्थ जे म्हणतायत पुन्हा एकदा, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव. स्वभाव म्हणजे काय? सहजगत्या जो आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतो त्याला स्वभाव म्हणायचं. तर जेव्हा हरिचिंतन करत आपण खाणार आहोत तेव्हा त्यात आपल्याला भगवंताशी अनुसंधान बांधणं सोपं जाणार आहे. आणि श्री हरी पाविजे तो स्वभाव आहे. अगदी सहजपणे आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात हरी चिंतने अन्न सेवित जावे. त्याच्यामुळे अन्न जेव्हा आपण खाऊ, बनवू किंवा आपण कमवू तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण त्या अन्नाकडे बघितलं पाहिजे. आजकाल थोडासा वेगळा विषय घेतला होता. मला वाटलं होतं की कदाचित थोडा पचायला अवघड आहे ना बौद्धिक दृष्ट्या, पण हा गरजेचा विषय आहे. कारण जेव्हा आपण कार्यालयामध्ये अगदी सर्रास बघतो की खूप अन्न वाया जातं, म्हणजे टपच्या टप भरून अन्न वाया जातं. तर हे सगळं बघताना हा सगळा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. हा सगळा अन्न प्रपंच, हा सगळा अन्न प्रपंच आपल्या मनामध्ये आला पाहिजे. आणि तर आपल्याला त्या अन्नाची महत्त्वता कळणार आहे. आणि त्यासाठी आपण खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा वंदन करायला पाहिजे ते प्रभू ऋषींना.
कारण त्यांनी हा सत्तू शोधून काढला आणि मग त्याच्यानंतर संशोधन करून करून पुढे म्हणजे आजही आपल्या जेवणांमध्ये आपल्या तांदूळ आणि गहू याचं प्रमाण जास्त आहे. पण अगदी शास्त्रीय भाषेत समजायचं तर गहू खायला अतिशय चुकीचा आहे. त्याचा इंडेक्स जास्ती मोठा आहे, त्याच्यामध्ये पचायला जड आहे, त्याच्यातनं जे ग्लुटेन निघतं त्याच्यामुळे आपल्याला पोळी पचत नाही. म्हणजे आजकालचे जेवढे विकार आहेत ते पोळीमुळे झालेले आहेत. आपण परत एकदा जर सत्तूकडे वळलो तर आपल्या आरोग्याच्या निम्म्या तक्रारी कमी होणार आहेत. त्यामुळे आज समर्थांच्या बरोबर भृगुऋषींना पण आज आपल्याला वंदन करायचं आहे आणि त्यांना वंदन करून आजच्यासाठी वाणीला विराम देते. कारण आपल्या आरतीची वेळ होत आलेली आहे, 12:30 होत आले. श्रीरामाला तिथं ठेवणं योग्य नाही आहे नाही का, त्याच्यामुळे श्रीरामांच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि आरतीची पण वेळ झालेली आहे. त्याच्यामुळे आजच्यासाठी वाणीला विराम देते आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे 2 दिवस मला सहन केलं म्हणायला पाहिजे आणि सगळ्या ट्रस्टचे उपासना मंडळाचे आभार मानतो की त्यानिमित्ताने माझ्या हातून सेवा घडली श्रीरामाची. आणि अशा काही विषयांवरती परत बोलायला नक्की आवडेल, केव्हाही तुम्ही मला बोलवा. मी श्रीरामाची सेवा करण्यासाठी नक्की जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अन्नाचं महत्व निश्चितच आपल्याला असेल आणि त्यातून आपण इथून पुढे आपल्या वागण्यामध्ये कमीत कमी जेवण्याच्या वेळेला तरी बदल करावा अशा वृत्तीमध्ये आपल्या हाच योग आहे. जो समर्थांचा जो योग आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा. प्रत्येक आपल्या मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक बाबतीत आपली वृत्ती कशी भगवंताच्या चरणी स्थिर करायची आणि त्या दृष्टीने आपलं वागणं कसं असावं हे आपल्या जीवनात अंगीकारणं म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा. त्यामुळे काल आमच्या मोदक सरांनी कविताताईंचा पूर्ण परिचय दिलेलाच आहे. अतिशय सुंदर अशी प्रवचन सेवा 2 दिवस ताईंनी केली. काल जरी इथे नसलो मी तरी मला बरेच फोन येत असतात, म्हणजे ऑफिसला जरी असलो तरी की बऱ्याच जणांनी काल फोन करून सांगितले की खूपच सुंदर तुम्ही वक्ते आणले आज आणि उद्या 2 दिवस. काल वेदना स्वामींचं चरित्र आपण ऐकलं असेल आणि आज अन्नाचं महत्व मनुष्य जीवनामध्ये समर्थांच्या श्लोकाच्या अनुसरून कसं आहे याचं महत्व ताईंनी सांगितलंय. अतिशय सुंदर अशा पद्धतीची सेवा झाली. या सेवेबद्दल रामरायाचा प्रसाद ताईंना आणि त्यांच्यासोबत त्यांचे यजमान देखील आलेले आहेत, त्या दोघांनाही महाराजांचा प्रसाद आपण रामरायाचा प्रसाद आपण या ठिकाणी घेऊया. श्री नालनकर काका व सौ नालनकर काकू यांना या ठिकाणी मी बोलवतो.